लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ते काया भेद नाही देवातया तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी मग गोविंद ते काया भेद नाही देवातया विठ्ठल चरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अव्हेर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी शरण शरण हनुमंता हनुमंता शरण शरण हनुमंता तो
राज्य आपुला धामण गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडियला जो का विरक्त विख्यात भूतळवटी हा बोधला त्या श्री संत माणकोज चरणी साष्टांग मी घातला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी अनंत कृपासागर अखिल कोटी ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्मा भगवान हनुमंतराय भगवान निलकंठेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पवित्र चरणकमलाच्या ठिकाणी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अतिशय महत्त्वाचा एक गाथेमध्ये असणारं धरणेकरी प्रकरण आहे आणि त्या धरणेकरी प्रकरणातील हा अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय धरणेकरीच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला नामाचा महिमा आणि साध्य साधनाचा विचार या अभंगाच्या द्वारे सांगतात। विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे मागील 24 वर्षापासून चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वर पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा ज्ञानेन्द्र सोहळा तदंतर्गत ही कीर्तन महोत्सव सेवा या सेवेतील आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची चिंतन रूपी सेवा जय हनुमान शिवभावी विश्वस्त मंडळ सप्ताह समितीच्या आणि समस्त न्यू हनुमान नगर नागरिकांच्या द्वारा विश्वस्त मंडळाच्या आदेशातून ही सेवा माझ्याकडे मला प्राप्त झालेली आहे। भगवान परमात्मा श्री गुरु जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगावरती नियोजित वेळेमध्ये चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष भाविक भक्त सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। सर्व गुणीजन मंडळी टाळकरी मंडळी विशेष करून श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य नवनाथ महाराज जाधव श्री हरिभक्तीपरायण भरत महाराज चौरे हरिभक्तीपरायण सुनील महाराज घाटे सर्व विद्यार्थी मंडळी डमाळे गुरुजी रामभाऊ महाराज वायभसे महेंद्र महाराज वरद महाराज पार्थ महाराज स्वामीनाथ महाराज ललित महाराज संकेत महाराज आकाश महाराज ऋषिकेश महाराज ढोले महाराज शिरसाट महाराज आमचे बोडके पाटील विडेकरी मच्छिंद्र महाराज आणि दोन्ही मृदंगाचार्य वेदांत महाराज देशपांडे बजरंग महाराज दुबिले आणि उपस्थित सर्व जाणकार श्रोते आदरणीय श्री आमचे पोफळे साहेब आदरणीय श्री राधाकृष्णजी गायकवाड साहेब राऊत आप्पा सर्वच आपले विश्वस्त मंडळाचे सभासद सदस्य सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि चिंतन सेवेकडे मी या ठिकाणी वळतो। अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे। प्रकरण आहे धरणेकरी। तुकोबारायांच्या गाथेमध्ये अनेक प्रकरण आहेत, वेगवेगळी प्रकरण आहेत। संत प्रकरण आहे, संतपर प्रकरण आहे, नामपर प्रकरण आहे, स्थितीपर प्रकरण आहेत, अनेक प्रकरण आपल्याला पाहायला भेटतील। यामध्ये एक विशेषच एक प्रकरण आहे। एक बीड परगण्यातला धरणेकरी ज्ञानोबारायांकडे भगवत प्राप्तीसाठी आपल्या उद्धारासाठी उद्धाराचे साधन विचारण्याकरिता एक धरणेकरी ज्ञानोबारायांकडे आळंदीला गेला। त्या ठिकाणी धरणं धरलं, अनुष्ठान केलं, ज्ञानोबाराय प्रसन्न झाले। परंतु ज्ञानोबारायांनी त्याला सांगितलं, बाबा तू आता आलास, पण आता सध्या तरी इथलं कोर्ट बंद आहे। आता जे कोर्ट चालू आहे ते देहूला चालू आहे। तू आता काय कर, इथून तू देहूला जा आणि देहूला जाऊन तुकोबारायांना माझा निरोप सांग। म्हणून तो धरणेकरी ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं, ज्ञानोबारायांचा आदेश मानून देहूला आला। देहूला तुकोबारायांचं दर्शन घेतलं, तुकोबारायांना हा निरोप सांगितला आणि निरोप सांगितल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला माझ्याकडे ज्ञानोबारायांनी पाठविलं?
ज्ञानोबरांकडे काय येऊन होतं? काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे. त्यांच्याकडे काय कमी आहे? ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा तुमच्या युक्तीची खोली समजत नाही. एवढे श्रेष्ठ ज्ञानोबराय असताना ज्ञानोबरायांनी तुम्हाला माझ्याकडे का पाठवलं असेल? ज्ञानोबरायांचा आदेश सत्य मानून तुकोबरायांनी त्या धरणे करायला एक 11 अभंग लिहून दिले आणि त्या 11 अभंगापैकी हा एक अभंग आहे. त्या धरणेकरांनी त्याचा पुन्हा अवहेर केला. तो विषय आपल्याला पुढे मांडायचा नाही. आपल्याला सध्या प्राप्त विषय त्याच्यासाठी नाहीये. तो धरणेकरी तिथून निघून गेला, परंतु जे धरणेकराला उपदेश केला तो उपदेश त्या अंतर्गत 11 अभंगापैकी हा अभंग आज चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या धरणेकऱ्याला उद्देशून, एक धरणेकरी म्हणजे माध्यम आहे मधलं, परंतु जे जे अभंग तुकोबरायांनी केलेले आहेत, साधू संतांनी जे जे वाङ्मय केलेलं आहे, एक निमित्त मात्र कोणाचं तरी करून परंतु उपदेश समाजाला केलेला आहे. कारण एकच होतं, उद्धरावे जन जड जीव, जड जीवाचा उद्धार व्हावा त्याकरिता संत साधू शोधून या आले संत हिताहित जगाचे. जेणेकरून समाजाला उपदेश करून समाजाचं कल्याण झालं पाहिजे, समाजाचं हित झालं पाहिजे, हा उद्देश तुकोबरायांच्या साधू संतांच्या डोळ्यासमोर होता. म्हणून निमित्त आहे धरण्याकऱ्याचं, परंतु उपदेश आहे आपल्या तुम्हा सर्वांना, आपल्या सर्वांना उपदेश आहे त्यामधून. म्हणून तुकोबराय या अभंगात सर्वसामान्य जीवाला नाममहिमा या ठिकाणी तुकोबराय सांगतात आणि त्याचबरोबर एकाच अभंगामध्ये साधनही आणि साध्यही या ठिकाणी सांगतात. विठ्ठल विठ्ठल काही अभंग तुकोबरायचे फक्त साधन सांगणारेच आहेत आणि काही अभंग आहेत फक्त साध्य सांगणारेच आहेत. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे, मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात ते धाव घेई पाय राही विठोबाच्या पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. पूर्ण अभंग जर आपण पाहिलं तर या पूर्ण अभंगामध्ये तुकोबरायांनी साधन सांगितलं, पण काही अभंग आहे की त्यामध्ये फक्त साध्य सांगितलं. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या, जीवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास पिके पुढे, श्रवणाचे वाट चोखाळले शुद्ध गेले भेदा भेद, निवारुनी महामळे मन होते जे गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जयचे. तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले. या अभंगामध्ये पूर्ण साध्य सांगितलं तुकोबरायांनी आणि एका अभंगामध्ये पूर्ण
साधन सांगितलं. परंतु आज जो चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग आहे त्या अभंगामध्ये तुकोबारांनी साधनही सांगितलं आणि साध्यही सांगितलं. विठ्ठल तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये काय साध्य निवडलेलं आहे? आपण जे साध्य आहे, सामान्य साध्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं. विशेष साध्य तर नंतर आपण करत असतो. प्रत्येकाचे जे साध्य असते ते वेगवेगळे असतात. काही जे प्रपंचातले असतात, काही जे परमार्थातले असतात. परंतु मनुष्यपण म्हणून जर आपण या ठिकाणी आलेलो असतो, मनुष्यपण तरी साधे नारायण हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे जीवनातलं साध्यही आपण केलं पाहिजे. कर्तव्य ते साध्य आपण ठरवलं पाहिजे. त्या माध्यमातून मनुष्य जीवाला आल्यानंतर, मनुष्य मानव रूपाला आल्यानंतर आपल्या जीवनामधलं एकच साध्य आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. आपण सुखाची अपेक्षा करतो परंतु साधन मात्र चुकीचं करतो. ज्याच्यातून सुख मिळतं ते साधन आपण करत नाही. सुख, शांती, समाधान या गोष्टी परमात्मा प्राप्त केल्याशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाहीत. म्हणून आपली जी वाटचाल चालू आहे ती आपली वाटचाल समृद्धीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं जीवन समृद्ध असावं, आपलं जीवन संपन्न असावं, प्रत्येकाला वाटतं. परंतु सफल जीवन व्हावं असं कुणाला वाटत नाही. जीवनामध्ये समाधान प्राप्त व्हावं, समाधान तर मिळावं वाटतं, परंतु साधन मात्र तशा पद्धतीचं आपण करत नाही. विठ्ठल विठ्ठल. समृद्ध जीवनाची मागणी करणारे एक वर्ग आहे आणि दुसरा समाधान प्राप्त करणारा एक वर्ग आहे. समृद्ध जीवन प्रत्येकाला असं वाटतं, परंतु समृद्ध म्हणजे समृद्धीतून समाधान मिळेलच असं अजिबात नाही. आपलं जीवन समृद्ध आहे, आपण वैभवात जीवन जगतो. कारण साधू संतांनी सांगितलं की असं लेचं राहायचं नाही. आपली प्रत्येकाची अपेक्षा असते, वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य. प्रत्येकाची समृद्ध व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. आपलं घर चांगलं असावं वाटतं, आपलं घर 2 कोटीचं असावं असं वाटतं की नाही? नाही, असतात पण काहींची घरं 2-2 कोटीचे घर आहेत दादा, का त्याच्यापेक्षा जास्त आहेत. आपली उंची थोडी कमी विचाराची. तुम्ही जास्त पैशाची घरं तुम्ही पाहिली असतील, पण मी आता 2 कोटीपर्यंत माझी धाव आहे म्हणजे पाहिले म्हणजे घ्यायचं नाही. म्हणजे असं एक अंदाज सांगतो. म्हणजे असं वाटतं मला की 2 कोटी रुपये घर असतं, ह्या घराची किंमत असेल असं वाटतं मला. 2 कोटीचं घर म्हणलं की बाथरूम कमीत कमी 5 लाखाचं. 5 लाखाचं बाथरूम काय आपल्याला काय घ्यायचं नाही द्यायचं नाही काय नाही. कीर्तनात बसले विचार करायला काय हरकत आहे. 5 लाखाचं बाथरूम, सगळ्या सुविधाने युक्त बाथरूम, समृद्ध आहे परंतु समाधान त्या घरामध्ये नाही. घरामध्ये समृद्धी आहे, 5 लाखाचं बाथरूम आहे. आता फॅशनेबल बाथरूम निघाले सगळे. आत नुसतं जायचं, आतमध्ये गेलं की नुसतं जाऊन उभं राहायचं की पाणी पण आपोआप पडतं, अंग पण चोळून देतात, साबण पण लावतात, ते हात येतात म्हणे आतून हात येतात आणि ते सगळं अंग वगैरे चोळून देतात. सगळं व्यवस्था आहे तिथे. असे बाथरूम आहेत म्हणजे मी पाहिलं. आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो तिथं पाहिलं. म्हणजे घडलेलं सांगतो मी, तू काय मी असं बगलेतलं काढून सांगत नाही. अनुभवे आले अंगा ते या हनुमाननगरच्या लोकात देत असे. कीर्तनाला काल्याचं कीर्तन होतं, नाव नंतर सांगतो कीर्तनकाराचं. काल्याचं कीर्तन होतं, रात्री जागरण करून आले, सकाळी काल्याचं कीर्तन आहे म्हणून पहाटे 4 वाजता झोपले. आम्ही 9 ते 11 कीर्तनाची वेळ पुकारली. 9 वाजले. आम्हाला सांगितलं महाराजांनी सुरू करा तुम्ही. आम्ही पंचपदी सुरू केली, परवा सुरू केली तशी सुरू केली पंचपदी. महाराज येणं गेली. 1 अभंग झाला, 2रा अभंग झाला. सदा माझे डोळे आवडे हे रूप, धनी दृष्टी लागो पाहता श्रीमुख झालं. अख्खी मालिका नको ब्रह्मज्ञानापर्यंत. तुका म्हणे अशी न लावी उशीर इथपर्यंत. का उशीर का लावला असं इथपर्यंत आमचे अभंग झाले. पण महाराज काही येणं गेले. महाराज गेले होते. आम्ही येताना मी म्हटलं मी तर इकडे सुरू करायला येताना महाराजांना बाथरूम मध्ये सोडलं होतं. मग बाथरूम मधून आंघोळ करून यायला इतका वेळ लागतो का? पुन्हा मी एका माणसाला पाठवलं. म्हणलं महाराज अजून कशी येत नाहीत. महाराज गेले बाथरूम मध्ये गेल्यानंतर ते
चालू झालं मध्ये त्यांचं अंग चोळायचं वगैरे, ते हात असे आले पुढं, हातानं ते अंग चोळायला लागले, साबण लावलेले, पण असा हात आला आणि लाईट गेली. लाईट गेली, ते हाताने धरला, सोडता कुठे ते महाराजाला पॅक धरलं. अर्धा तास झालं महाराजाला सोडूनच गेलं. बरं आता महाराजांनी आतून लावून घेतली होती कडी, आता कोणी उघडायचं बाहेरून, कसं शक्य आहे का ते? अर्धा तास झालं, मालक बाहेरून ओरडतोय. महाराज म्हणले हे सोडित नाही मला, हे सोडत नाही, धरून ठेवलंही नाही, बाहेर निघता येत नाही महाराजाला. माझा दृष्टांत संपला. पुढं काय झालं हे सगळं सांगत नाही बसू तुम्हाला. लाईट आली, कसे तरी त्यांना चालू झालं. मग नंतर ते हात सोडले, नंतर मग आंघोळ केली महाराजांनी, आले कीर्तनाला. समृद्धी आहे परंतु समाधान आहे का त्याच्यामध्ये? कधी काय होईल भरोसा नाही त्याच्यामध्ये. म्हणून समृद्ध जीवन हे समाधानाकडे नेणारं नसतं, आणि समृद्धीमध्ये समाधान वस्तूत नसतं, समाधान हे वृत्तीतून असावं लागतं. समाधान कुठे असतं? वृत्तीमध्ये समाधान असावं लागतं. वस्तू प्राप्त झाली म्हणजे समाधान मिळतं असं अजिबात नाही. वस्तू तर आपल्याकडे घरामध्ये किती पडलेल्या आहेत. 4 चाकाची गाडी आहे, 8 चाकाची गाडी आहे, 16 चाकाच्या गाड्या आपल्याकडे गाड्याला कमी आहे का? परंतु समाधान आहे का? सर्व मोठ्यांची उदाहरणं पहा, समाधान नाहीच आहे प्रत्येकाच्या. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुःखी आहेत. का दुःखी आहेत? समृद्ध आहेत परंतु समाधान नाही. आणि समाधान जर प्राप्त करायचं असेल तर ते समाधान कशातून प्राप्त होतं? समाधान प्राप्त करण्याचं साधन सांगितलं विचार. विचार वाचून विजय समाधान. विचाराशिवाय समाधान प्राप्त होत नाही. विचार केला पाहिजे. विचाराशिवाय समाधान जीवनामध्ये प्राप्त होत नाही. जर समृद्धी भरपूर मिळाली, समृद्धी ही प्रारब्धानं मिळत असते, परंतु समाधान हे प्रारब्धानं नाही मिळत. त्याच्यासाठी विचारच करावा लागतो. आणि तोही विचार वेगवेगळे विचार आहेत. समाधान प्राप्त होण्यासाठी कोणता विचार करावा, कसा विचार करावा आणि का करावा आणि कोणाचा विचार करावा, 4 मुद्दे आपल्या समोर मी ठेवतो. पहिला मुद्दा आहे समाधान प्राप्त करण्यासाठी विचार केला पाहिजे, परंतु तो विचार कोणता विचार केला पाहिजे. विचाराचे पुन्हा 3 प्रकार आहेत. एक निरर्थकारी विचार आहे, दुसरा अनर्थकारी विचार आहे आणि तिसरा सार्थ विचार आहे. विठ्ठल विठ्ठल. निरर्थक विचार म्हणजे जो विचार करून आपल्यालाही फायदा नाही, दुसऱ्यालाही फायदा नाही, त्याला म्हणतात निरर्थक विचार. कावळ्याच्या तोंडात किती दात आहेत? उगा मोजून आणा म्हणून सांगितलं, मोजा म्हणलं एखाद्याला, तर आहे का काय त्यात उपयोग आहे का काय? कावळ्याच्या तोंडातले दात मोजून काहीच उपयोग नाही. गाढवाच्या अंगावर किती केस आहेत? मोजून आणा म्हटलं तर उगाच गाढव धरून आणायचं, केस मोजायचे, फायदा काय आहे त्याच्यात? काहीच फायदा नाही, विनाकारण निरर्थक. एका माणसाला असा निरर्थक विचार केला दररोज. बरे एक विचार काय, एक दिवस नाही, 6 महिने एक मनुष्य विचार करत बसला होता. वेस असते, वेस खेड्यामध्ये, वेशीमध्ये विचार करत बसायचा. संध्याकाळी सगळ्या म्हशी शेतातून संध्याकाळी घरी यायच्या आणि घरी येत असताना त्या एक म्हैस अशी होती एका शेतकऱ्याकडं की तिला असं गोल शिंग होते, अशी गोल. त्याला कोटवळी शिंग म्हणतात. कोटवळी म्हणजे कोंडुळं कसं असतं? कोंडुळं तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? म्हणजे आपल्याकडं, आता आमच्या गाव तिकडे ना, त्याच्यामुळे काय म्हणतात? कोंडुळ. ते असं गोल गोल करतात त्याला. तुम्ही पण एका भागातली थोडीच आहे. जाऊ दे, आपलं माझं कोंडुळच घ्या.
कोंडळ्या शिंगाची म्हैस होती. दररोज विचार करायचा तो की हे, आणि त्या वर होती शिंग तिची अशी. ते म्हणायचं शिंग लय भारी आहेत ह्या म्हशीची, या म्हशीच्या शिंगात माझं डोकं जाईल का? बरं काय गरज आहे का विचार करायची? काय दररोज विचार करायचा. 5 वाजता येऊन बसायचा. म्हैस आली की तो नुसतं असा वाट पाहे उभा, तिची आवडी असं वाट पाहत बसायचा. म्हैस आली की त्याने विचार करायचा. 6 महिने विचार करून करून थकला. तो म्हणला आज मुहूर्त आहे, म्हणला आज विचार करायचा नाही, आज काय नाही. म्हैस आली की सरळ डोकं त्याच्यात घालायचं आणि संशय मिटून टाकायचा. म्हणला फार दिवसाचा संशय मिटूनच टाकायचं. एकदा आली म्हैस, पकडली आणि डोकं घातलं त्याच्यात. बरं डोकं जाताना पटकन गेलं, परंतु डोकं त्याचा मध्ये शिरल्यानंतर हे सगळं पडलं ना त्याच्या म्हशीच्या तोंडावर. म्हशीच्या तोंडावर म्हैस होती तर म्हैस उधळली. उधळल्यानंतर काय म्हैस कुणीकडे पडल? एक तर म्हशीच्या पुढे ते पडदा, हे आडवं पडलं हे, आणि म्हशीला काय दिसतं ना, म्हैस कुणीकडे पण पडू लागली. मग कुणीकडे पडेल म्हैस? गावाच्या कडे लागली चौकडं पडायला. मग आता काय काय नसतं गावाच्या कडेला. म्हैस जायची पुढे बोराटीला खेटायची. हा म्हणायचं बापरे आता लय कपडे फाटू लागले. कपडे फाटले नाही, सगळंच फाटलं. अंग सगळं फाटून निघालं. बोराट्या काट्या सगळ्या टोचा लागल्या. तो म्हणला कशालाच विचार केला. आणि मग म्हैस उधळत 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 गेली. एका माणसाने पकडलं तिला आणि मग ह्याचं मुंड बरं निघाना ना, मुंड काही घुसताना घुसलं पण निघताना बाहेर निघाला. त्या माणसाने कशी तरी 4-5 जणांनी म्हैस पकडली आणि म्हैस त्याला बाहेर काढलं. बाहेर काढल्यावर म्हणे काय मूर्ख आहे माणूस, म्हणे विचार तर करायचा असतो ना थोडा. गप म्हणला 6 महिन्यापासून विचार करतो म्हणला मी. अरे पण असा विचार कुठं काय उपयोगाचा आहे का? हा विचार करावा का? हा विचार कसा आहे? निरर्थक विचार आहे. म्हणून हा निरर्थक विचार कधी करू नये. निरर्थक विचार कधी करू नये. विचार कुठला करावा? दुसरा विचार सांगितला आपण की अनर्थकारी विचार आहे, की ज्या विचारातून आपलंही कल्याण नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण नाही. आपल्याही जीवनामध्ये अनर्थ निर्माण होतो आणि दुसऱ्या जीवनामध्ये अनर्थ निर्माण होतो. मासी आपण याते गिळवी आणि पुढीला बांधी शिणवी. काय फायदा आहे माशीला? आपल्या पोटात गेल्यानंतर माशीला काय होतं? तंदुरुस्त होती का माशी? आपल्या पोटात गेली तर आपल्या पोटातलं आहे तेही बाहेर काढते. म्हणजे माणसाला खाल्लेलं पचू देत नाही आणि ती पण मरून जाते. असा अनर्थकारी विचार या ठिकाणी सांगितला. अनर्थकारी. एका खेड्यामध्ये असेच पावसाचे दिवस, सगळे ऊस चौकून लावलेला आहे आणि एक बिबट्या कुठून तरी एका प्राणी संग्रहालयातून सुटला आणि तो आला खेड्यामध्ये. ओढ्यामधून नदीमधून असा फिरत होता तो. कुणीतरी पाहिल्यानंतर सगळ्या गावामध्ये दौंडी दिली की हे पहा, पूर्व दिशेला ओढ्यामध्ये बिबट्याचं दर्शन झालेलं आहे, तर पूर्व दिशेला कोणी जाऊ नये, तिकडे बिबट्या आलेला आहे. सगळ्या गावात दौंडी दिली. दौंडी ऐकली. संध्याकाळी एक मनुष्य जेवण केलं. जेवण झाल्यानंतर बाहेर निघाला. सगळे लोक गावाच्या कडेने उभे होते, गावात शिरू नये म्हणून. गावाच्या पूर्व दिशेला निघाला. लोक म्हटले अरे कशाला चालला पूर्व दिशेला? तिकडं तुला दौंडी ऐकली नाहीस का तू? त्यांनी सांगितलं हो ऐकली म्हणे दौंडी. मग जाऊ नको, दौंडी ऐकली म्हणूनच निघालोय म्हणे मी. म्हणे अरे दौंडी ऐकली, तिकडं बिबट्या आलाय, तो माणसं खातो म्हणे. हो म्हणूनच निघालो म्हटला मी. अरे जाऊ नको. नाही नाही म्हणूनच निघालो. जाऊ नको जाऊ नको. गेला. त्याला सांगितलं थांब थोडस. का चालला तू? अरे मरशील तू. हो मरासाठीच चाललोय म्हटला. अरे पण तू मरशील, तुझा फायदा, तू मरून काय फायदा होईल तुला? ते म्हणे तसा फायदा नाही म्हणे. मी जाईल, मी गेल्यानंतर तो बिबट्या मला खाईल, त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागेल आणि मग तो बिबट्या गावात शिरेल आणि मग गावातल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. हा विचार चांगला आहे का? स्वतःचाही अनर्थ त्याच्यामध्ये आहे आणि दुसऱ्याचाही अनर्थ त्याच्यामध्ये आहे. हा अनर्थकारी विचार या ठिकाणी आहे. हे दहशतवादी आहेत. दहशतवादी आपल्या देशावरती आक्रमण करतात, आहे की नाही? स्वतःही मरतात. आत्मघातकी असतात ते. स्वतःही मरतात आणि दुसऱ्यांनाही घेऊन मरतात. म्हणजे हे अनर्थकारी विचार. यांना विचार नसतो का? विचार असतो, परंतु या विचाराला अनर्थकारी विचार म्हणावं. म्हणजे आपल्यासाठी निरर्थकारी विचार उपयोगाचा नाही, अनर्थकारी विचार उपयोगाचा नाही. आपल्यासाठी जो विचार आहे तो सार्थ विचार आहे. विठ्ठल विठ्ठल.
केला पाहिजे. सार्थ विचार म्हणजे काय? ज्या विचारामध्ये सार आहे असा विचार आपण केला पाहिजे. सारा सारा विचार करावा. विचार कुठला केला पाहिजे? सार्थ विचार केला पाहिजे. मी 3 विचार म्हणले. कोणता विचार करावा? सार्थ विचार करावा. तो विचार कसा करावा? विचार करण्याच्या हे 2 पद्धती आहेत. पुन्हा सार्थ विचार करावा, परंतु तो कसा करावा? एक तात्कालिक विचार असतो आणि एक आत्यंतिक विचार असतो. तात्कालिक विचार म्हणजे तेवढ्या पुरता मर्यादित असतो. पोटाला आपल्याला भूक लागली, आपण सारखं जेवतच राहतो का? नाही जेवत राहत. भूक लागल्यापुरतं जेवतो. हा तात्कालिक विचार आहे, तात्कालिक. आणि आत्यंतिक विचार कोणता आहे? आत्यंतिक विचार म्हणजे श्वासोच्छ्वास आपण कधी घेतो? काल घेतला की आज घेतो. आज घेतला की तुम्ही जागे आहेत ना? नाही, अंधारात दिसत नाही म्हणून म्हटलं. आत्यंतिक विचार म्हणजे जो उद्धाराचा विचार आहे. श्वासोच्छ्वास जसा अखंड आपण त्याचा विचार करतो का? असा विचार करून नाही आज श्वास घ्यायचाच नाही असा कोणी विचार करतो का? नाही. तहान, भूक या गोष्टी आहेत ना, या तात्कालिक विचार आहेत. लग्नाचा विचार किती वेळा केला जातो? 1 तास. तात्कालिक विचार असतो, तात्कालिक विचार असतो, त्याला तात्कालिक विचार म्हणायचं. आणि आत्यंतिक विचार आहे आपला उद्धार झाला पाहिजे, काही मी उद्धार पावेन. आत्यंतिक विचार म्हणजे कोणता विचार आहे? आत्यंतिक म्हणजे प्रत्येक क्षणाला केला जाणारा विचार. क्षण क्षणाची करावा विचार. सिंधू. या भवसागरातून आपण तरुण गेलं पाहिजे. हा विचार कधी कधी करावा? कायम करावा. क्षणक्षणा हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू हाची विचार क्षणक्षणा करावा. नाशिवंत देह जाणार सकळ हा विचार क्षणक्षणा करावा. तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान हा विचार क्षणक्षणा करावा. संत समागमे धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी हा विचार कधी कधी करावा. क्षणक्षणा करावा. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुनी राहू. कारण हा विचार जो आहे हा विचार कधी कधी करावा, क्षणाक्षणा करावा. म्हणजे हा आत्यंतिक विचार आहे, तो प्रत्येक क्षणाला केला पाहिजे. विचार कोणता करावा? विचार आपण कोणता विचार करावा हा विचार केला. आपण कसा करावा? या पद्धतीने आत्यंतिक पद्धतीने विचार करावा. आणि तिसरा जो आहे तो का करावा. का करावा त्याचं कारण क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोरा हे ओळसागा काही थोडा बहुत लाग पाठ. करा भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावून या नीट. जरी करणे असेल गोड शेवट गा. हे जर गोड शेवट व्हायचा असेल म्हणजे समाधान जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर हा विचार क्षणक्षणाला आपण केला पाहिजे. विठ्ठल
कोणाचा विचार केला पाहिजे? सदा विचारे तस्मात जीव जगत परात्मनः. जगाचा, जीवाचा आणि परमात्म्याचा हा विचार कायमस्वरूपी आपण केला पाहिजे. कधी कधी केला पाहिजे? क्षणाक्षणाला केला पाहिजे. आत्यंतिक विचार हा क्षणाक्षणाला केला पाहिजे. आणि जो विचार मी सांगितला तो सार्थ विचार आहे. सार्थ विचार क्षणाक्षणाला आणि देहाचा भरवसा नाही म्हणून तो करायचा. आणि कशाबद्दल करायचा? तर आपलं कल्याण व्हावं यासाठी हा विचार. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध दिवस घोकितो तुम्ही सावध. तुमची या नगरीचा आम्हाला हे भरवसा. तुमची या नगरीचा उजेड पडताना गळा पडेल भासा. गळा पडेल भासा. उजेड पडताना गळा पडेल भासा. उजेड पडताना गळा पडेल भासा. उठाची मला पकडी लागल्या झोपा. उजून जाऊन न्याय म्हणी तुझी खेळ. उठाची मला कैसे लागली झोप. उठाची मला कैसे लागली झोप. उठा की जी मायबाप कैशी लागली झोप. जाग करतात. साधू संतांनी आपल्याला जाग केलं आणि विचार करायला सांगितलं. कोणाचा विचार करायचा? देवाचा विचार करायचा. जगायचा आणि जीवाचा आज विचार करायचा. आपण त्याचा विचारच आज करायचा नाही. जगाचा विचार करून आपण थकलो. जीवाचा विचार करायचा नाही. आज करायचा तो विचार आपल्याला देवाचा विचार करायचा. सदा विचारे तस्मात. देवाचा विचार करायचा म्हणजे देवाचा विचार करायचा म्हणजे देव कसा प्राप्त होईल याचा विचार करायचा. देव कसा प्राप्त होईल? कारण आपला शोध चालू आहे समाधान प्राप्त करण्याकरता. आणि समाधान प्राप्त करण्यासाठी अगोदर देव प्राप्त करावे लागेल. तेने विन जीवा सुख नोहे. मी मगाशी प्रमाण बोलून आलो. जर आपल्याला सतत समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपण सतत त्याचा नामघोष केला पाहिजे. सदा नाम घोष करो हरे कथा. सदा नाम घोष करो हरे कथा. सदा नाम घोष हरे हरे कथा. सदा नाम घोष करो हरे कथा. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख द्याल सर्व अलंकार. सर्व सुख द्याल सर्व अलंकार. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख द्याल सर्व सदा नाम घोष करू. सदा हरि कथा करू. मग तेने सदा चित्ता समाधान. सदा समाधान होण्याकरता सदा नामघोष आणि सदा हरि कथा. सदा हरि कथा. दुपारी हरि कथा, संध्याकाळी हरि कीर्तन, सकाळी पारायण. सदा सदा केलं की सतत समाधान आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून सदा नामघोष करू. सदा हरि कथा करू. तेने मग काय होईल? तेने सदा चित्ता समाधान प्राप्त होईल. म्हणजे भगवंताचा नामघोष केला की आपल्याला समाधान प्राप्त होईल. हे कधी कळतं आपल्याला? विचार केला तर कळतं. देवाचा विचार केला तर आपल्याला. मग देवाचा विचार म्हणजे देव
देवाचा विचार म्हणजे नामाचा विचार आपण जर केला तर आपल्याला समाधान जीवनामध्ये प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल की त्या नामाच्या साधनाच्या द्वारा आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होत असते. कारण सर्वात सोपं जे साधन आहे ते नाम साधन सांगितलं. कलियुगाच्या या काळामध्ये सर्व युगापर्यंत आपण जर विचार केला तर सत्ययुग, कृत, त्रेत, द्वापार आणि कली. आताच्या या कलियुगामध्ये कलियुग हे अतिशय भयंकर आहे, भयंकर. त्याला या कलियुगाला दुसरं नाव काय आहे? कलंक. कली 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 म्हणजे कलंक, कलंकित जीवन आहे. म्हणजे कलीला जास्त काय आहे या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. म्हणून पुढे अवतार जो होणार आहे तो कुठला आहे? कल्की. कल्की अवतार होणार आहे. म्हणजे कलीचं स्वरूप जे आहे ते भयंकर आहे. आता कुठे 5,000 काहीतरी वर्ष झालेत. 4,32,000 वर्ष आयुष्य कलियुगाचं आहे. किती? 4,32,000 वर्ष. मला सगळ्या युगाचे आयुष्य सांगा. याच्यापेक्षा दुप्पट करून बघा. घरी गेल्यानंतर सगळे तुम्हाला निघतील. कॉम्प्युटरवर काढून घ्या तुम्ही सगळे. फक्त कलीचं सांगितलं. कलीपेक्षा द्वापाराचं दुप्पट, त्याच्यात नंतर त्रेताचं दुप्पट, त्याच्यानंतर कृताचं त्यापेक्षा दुप्पट आहे. असं 4,32,000 वर्ष आयुष्य या कलियुगाचं आहे. त्यातले 5,000 काहीतरी वर्ष आताशी झालेले आहेत. आताच हे स्वरूप याचं आहे. पुढे त्याचं काय स्वरूप असणार आहे? जेव्हा द्वापार संपलं आणि कलीला सुरुवात झाली, महाभारताचं युद्ध संपलं, भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेला गेले आणि त्यानंतर पांडवांनी बरेच वर्ष राज्य केलं आणि शेवटी मात्र थोडंसं त्रास होऊ लागला त्यांना. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याला भेटायला ते गेले. गेल्यानंतर भगवंतांनी विचारलं कसं काय येणं केलं? बरेच वर्षानं तुम्ही आले. त्याने सांगितलं की आम्हाला थोडंसं असं भयभीत वातावरण झालेलं आहे, दहशत मनामध्ये निर्माण झाली आहे. काय होईल काय नाही असं वाटतं. ते म्हणे हो, हा प्रभाव कलीचा आहे. कली आता सुरू होतोय, कलियुगाला सुरुवात होते. काय आहे बरं कली? कसं स्वरूप आहे त्या कलीचं? भगवंताने सांगितलं अतिशय भयंकर स्वरूप आहे कलीचं. म्हणून त्या 5ही पांडवांना सांगितलं तुम्ही काय करा, 5 देशाला सगळे जा आणि तुम्हाला जो काही अनुभव येईल, काही नवीन तुम्हाला जे दिसेल ते मला येऊन सांगा. काही हरकत नाही म्हणे. धर्मराज, भीमदादा, अर्जुन, नकुल, सहदेव 5ही दिशेला गेले आणि 5 दिशेला गेल्यानंतर जाऊन पाहिलं. धर्मराजाने पाहिलं तर धर्मराजांना एक 2 सोंडीचा हत्ती दिसला. हत्तीला सोंडी किती असतात? एकच असते, परंतु त्यांना 2 सोंडीचा हत्ती दिसला. ते परत निघाले. भीमदादा एका दिशेला गेले होते. भीमदादाने पाहिलं की एक पक्षी होता, भला मोठा पक्षी होता. त्याच्या पंखावर वेदाच्या रुच्या लिहिलेल्या होत्या, परंतु त्याच्या तोंडामध्ये मुडद्याचं मांस होतं. असं कुठं असतं का म्हणे? पंखावर वेदाच्या रुची आहेत आणि तोंडामध्ये मांस. पाहिलं, भयानक आहे म्हणे हे दृश्य. भीमदादा परत निघाले. नकुल पुढे गेले, अर्जुन पुढे गेले. अर्जुनाने पाहिलं तर एका वासराला एवढी चाटत होती की चाटून ते वासरू मरायला झालं होतं. ते नवीन दृश्य पाहिलं. अर्जुन परत आले. नकुल पुढे गेले. नकुलाला एक दृश्य दिसलं. नकुलाने पाहिलं की 7 विहिरी आहेत. 7 विहिरी आहेत आणि 7 विहिरीच्या मध्ये मधली जी विहीर आहे ती मधली विहीर कोरडी आहे आणि बाकीच्या 6 विहिरी भरलेल्या आहेत तुडुंब, आणि मधलीच विहीर काय आहे? कोरडी आहे. नवलच आहे, आश्चर्यच आहे म्हणे हे. नकुल परत आले. सहदेवाला काय दिसलं? सहदेव गेले. सहदेव एका डोंगराच्या जवळ गेले तर डोंगरावरून एक भली मोठी शिळा प्रचंड वेगाने खाली येत होती. प्रचंड वेगाने खाली धावत येत होती. आली इतकी धावत आली की सगळे झाडं तोडत होती, दगड माती सगळं तोडत खाली आली. आणि खाली येत असताना आता काय होईल काही सांगता येत नाही. एवढ्यामध्ये एका गवताच्या काडीला आडली. गवताची काडी आडवी आली तिला आणि गवताच्या काडीला आडून ती शिळा तिथंच थांबली. नवलच आहे म्हणे. एवढे मोठे झाडं मोडत आली आणि तिथे एक गवताची काडी सापडली. तिला ही शिळा आडून थांबली. नवल आहे म्हणे. चला म्हणे परत.
पाचही बंधू या ठिकाणी आले आणि भगवंताला सांगू लागले. 9 वाजले होते तेव्हा ते 9 वाजता आले होते सगळे परत. 9 वाजता सगळे परत आले, आपलं सगळं पाहून 9 वाजता परत आले आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याला सांगू लागले. म्हणले भगवंता, मी एक नवीन आश्चर्य पाहिलं, सांगा म्हणे काय ते, याचा अर्थ काय सांगा म्हणे. मी पाहिलं, धर्मराज सांगू लागली, 2 सोंडीचा हत्ती पाहिला म्हणे मी. 2 सोंडीचा हत्ती? भगवान म्हणले हो, 2 सोंडीचा हत्ती. आता कलियुग सुरू झालं, 2 सोंडीचा हत्ती येणारच म्हणे आता इकडं. कोणता 2 सोंडीचा हत्ती? समाज. 2 तोंडाचा समाज. समोर स्तुती करणार, आपण पुढे गेलो की माग याच्यासारखा मूर्ख कोणी नाही हो. विस्तार करू का? नाही. ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया, लग्न करू जाता म्हणते हा मातला, न करिता झाला नपुसक. नाही लग्न करावं तरी म्हणतात नपुसक, लग्न करायला गेलं मातला म्हणतात हा. फार लेकर बाळा असले पापाचे मूळ पोरवाडा. नाही झालं नपुसक आहे. काय त्याला काय नपुसका म्हणते नपुसका म्हणते पहावं चांडाळ, आणि पातकाच्या मुळ पोरवाडा. नपुसकाला म्हणते काय म्हणे, त्याचं तोंड बघू नये म्हणे सकाळ सकाळ. आणि ज्याला मुलं भरपूर आहेत त्यांना म्हणतात पातक, लय पाप केलं याने म्हणून तेवढी मुलं झाली त्याला. म्हणजे कसंही लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायी पण चालू देत नाहीत. असे 2 तोंडी लोक पुढे कलियुगामध्ये होणार आहेत. अजून नाही झाले. तुम्ही काढून हसले, तुम्हाला काय वाटलं असं काय अनुभव तुम्हाला काय आला का आता 2 सोंडीच्या हत्तीचा? धर्मराजाने सांगितलं, भगवंताने सांगितलं असंच होणार आहे पुढे, याचं संकेत आहे म्हणे, हा कलियुगाचा संकेत आहे. दुसरा भीमदादा आले. भीमदादाने सांगितलं, मी म्हणे असं एक पक्षी पाहिला म्हणे की त्याच्या पंखावरती रुचा लिहिलेल्या होत्या, परंतु तोंडामध्ये मुडद्याचं मांस होतं. ते म्हणे बरोबर आहे म्हणे. आज समाजाला प्रबोधन करणारे शास्त्राचा अभ्यास करून सांगतील, पंडित सगळे वेद सांगतील तुम्हाला, सगळं करतील, परंतु आचरण मात्र करणार नाहीत. पंखावर रुचा राहतील परंतु आचरण मात्र अशा पद्धतीत राहील. आचरण राहणार नाही. विचार भरपूर देतील, प्रबोधन भरपूर करतील, परंतु प्रत्यक्षात कृतीमध्ये काही त्यांच्याकडे नसणार आहे. हा दुसरा प्रकार. हे कलियुगाची महती सांगत होते भगवान. तिसरा प्रकार सांगितला. अर्जुन म्हणे मी पाहिलं म्हणे, एक गाय वासरू होता आणि त्या गाय त्या वासराला एवढं चाटत होती की चाटून 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 ते वासरू मरायला झालं होतं. काय अर्थ आहे म्हणे याचा? भगवान म्हटले कलियुगामध्ये असंच होणार आहे. आई बाप त्या मुलासाठी एवढं कमवून ठेवतील की ते त्या ओझ्यानं त्याला संस्कार राहणार नाहीत, आणि कमिवलेलं आहे ना ते आई बापाच्या समोरच ओढवून टाकतील आणि आई बापाला वृद्धाश्रमात पाठवून देतील म्हणे. हे कलियुगाचं प्रमाण आहे म्हणे. हे इतकं प्रेम करतात आई वडील एवढे प्रेम करतात मुला बाळावरती, एवढं प्रेम करतात की त्यांच्यासाठी रात्रंदिवस, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, रक्ताचं पाणी, हे सगळं कोणासाठी चाललंय? कोणासाठी करतोय आपण? करा, मुलांसाठी अवश्य करा, परंतु त्यांना संस्कार देणं मात्र विसरू नका. संस्कार ही जीवनामध्ये आर्थिंग आहे. तुम्ही सुशिक्षित बनवाल, त्यांना नोकरी लावाल, सर्व कराल, हे तुम्ही त्यांना समृद्धी निर्माण करून द्याल, परंतु संस्कार जर त्यांच्या ठिकाणी नसतील तर मेन लाईन जोडली आणि त्याला फ्यूज जर नसेल, आर्थिंग जर नसेल तर कधी बल्ब उडेल, कधी मोटर जळेल सांगता येत नाही. म्हणून त्यासाठी संस्कार हे अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून मुलांसाठी आजची जी स्थिती आहे ती भगवान सांगतात की आजची स्थिती अशीच होणार आहे. माय बाप त्या लेकराला चाटून चाटून लाडानं लाड करू नये असं नाही. 5 वर्षापर्यंत लाड करावा आणि त्याच्यानंतर 5 वर्ष लाड करावा आणि त्याच्यानंतर ताडेत त्याला शिक्षा करावी, त्याला समजून सांगावं. समजून नाही ऐकलं तर मग त्याला मारलं तरी सुद्धा तुम्ही काय हरकत नाही, म्हणून असं शास्त्र सांगतं. म्हणून तिसरा प्रश्न होता अर्जुनाचा, त्या प्रश्नाचे भगवंताने उत्तर दिले की याचं कारण हे आहे. चौथा प्रश्न होता, नकुलाने सांगितलं
की 5-7 विहिरी होत्या, त्यापैकी एक मधलीच विहीर कोरडी होती, बाकीच्या 6 विहिरी भरलेल्या होत्या. भगवंताने सांगितलं असंच होणार कलियुगामध्ये. काय होणार तर गरीब हा गरीबच होत राहणार आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत राहणार. 6 विहिरी भरलेल्या आहेत आणि एक विहीर रिकामे. दरी ही कमी झाली का? अनेक सरकार आले, अनेक बदलले, अनेक येतील जातील, परंतु गरीब हा गरीबच होत चालला आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत चालला. ही दरी कधी भरून निघेल का? अशा 7 विहिरी आहेत, ह्या 7 विहिरी, आणि या विहिरी कधीच भरून निघणार नाहीत. ही मधली विहीर आहे अशीच कोरडी राहणार आहे. ही विषमता जी आहे समाजातली ही कलियुगामध्ये अशीच राहणार आहे असं भगवान त्या ठिकाणी सांगतात. सर्वात महत्वाचं म्हणजे मला 5वा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे माझ्या आजच्या चिंतनासाठी. मला जो अपेक्षित आहे तो, सहदेवाने सांगितले की एक प्रचंड अशी मोठी शिळा प्रचंड वेगाने एका डोंगरावरून ती खाली गडगडत येत होती. अनेक झाडं, अनेक सगळ्या गोष्टी संपवत येत होते, परंतु एका काडीला अडकली. भगवंताने सांगितलं हो, कलियुगामध्ये हा जीवरूपी ही शिळा आहे ना, ही शिळा अशीच प्रचंड वेगाने अधोगतीला चाललेली आहे, परंतु या शिळेला तारणार एकच आहे, ते म्हणजे नाम आहे. आणि नामरूपी काडी त्या शिळेला तारणार आहे असं भगवंतानी याचं उत्तर दिलं. विठ्ठल विठ्ठल. ही जी शिळा आहे, ही शिळा कधी तरणार आहे? या शिळेला तारण्यासाठी एकच साधन आहे, ते म्हणजे नामरूपी साधन आहे. आणि या नामरूपी साधनानेच ही शिळा तरून जाऊ शकते, म्हणजे या जीवाचा उद्धार होऊ शकतो. म्हणून तुकोबाराय सांगतात की जर माझा उद्धार व्हावा असं वाटत असेल, आपल्याला आपलं समाधान जीवनामध्ये प्राप्त व्हावं असं वाटत असेल, तर फक्त परमात्म्याचं नाम आहे. मग ते नाम आपण कोणतं का असत नाही, ते नाम आपण का घेऊ नये? तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणाचा गोविंद 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 मना लागलिया छंद. तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय बोलतात गोविंद गोविंद मना लागलिया छंद. विठ्ठल विठ्ठल.
मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. गोविंद गोविंद हे नाम आहे परमात्म्याचं. या नामाच्या द्वारा, नामामध्ये काय शक्ती आहे तर नामामध्ये ही शक्ती आहे की गोविंद गोविंद म्हटल्यानंतर गोविंद गोविंद नामाचा छंद आपल्याला लागला पाहिजे. म्हणजे असं नाव घ्यायचं की त्याचा छंद लागला पाहिजे. आपल्याला छंद लागत नाही, आपल्याला नाद असतो. आपण काय करतो? नाद करतो, नाद. बरेच लोक म्हणतात आमचे भाऊ आहेत ना, त्यांना नाद आहे भजनाचा. गंध लावतात, दर एकादशीला भजनाला जातात, बाकी सगळं करतात, भजनाला नेमाने जातात. का? नाद आहे त्यांना, नाद. भजनाचा परमार्थाचा नाद असावा का छंद असावा? छंद असावा. छंद हा आतून असतो, नाद हा प्रसंगातून आलेला असतो. बरीचशी माणसं बदलतात, प्रसंगातून बदलतात. काही माणसं प्रसंगातून बदलतात आणि काही माणसं विचारातून बदलतात. बदल हा कसा असावा? विचारातला असावा का प्रसंगातला असावा? विचाराचा बदल असावा. प्रसंगातून बदललेला मनुष्य हा तात्पुरता असतो आणि विचारातून जो बदलतो तो भविष्य काळावरती मात करत असतो. अनंत काळाच्या भविष्य काळावरती तो मात करत असतो. कोण? जो विचारातून बदलतो तो. आणि जो प्रसंगातून बदलतो तो त्याचं बदलणं तात्पुरतं असतं. रबर ओढल्यानंतर असं ताणल्यानंतर लांबतं आणि सोडून दिलं की पुन्हा तसं आहे तसं होतं. हा तात्पुरता बदल आहे त्याच्यात झालेला. एक मनुष्य अमावास्येच्या रात्री दुपारी आजारी पडला, दवाखान्यात गेला, गोळ्या वगैरे घेतल्या, परंतु गाडी लागता उशीर झाला. 10-11 वाजले. फाट्यावर उतरून गावात खेड्यात जायचं, 3-4 किलोमीटर गाव, तिथून पायी प्रवास. 10-11 वाजता निघाला, परत पायी 1 तास निघालेला आणि गावाच्या मध्यभागावरती आला. आणि मध्यभागावरती आल्यानंतर एक ओढा होता. त्या ओढ्यामध्ये एक वडाचं झाड होतं, इकडे पिंपळाचं झाड होतं, इकडं मोठे मोठे झाड अशी होती. लावून घ्या तुम्ही कोणती लावायची ती तुमच्या मनाने लावून घ्या. मोठे मोठे झाडं होते आणि लहानपणी त्याने ऐकलं होतं की या ओढ्यामध्ये जे वडाचं झाड आहे त्याच्यावरती भूत राहते, हे त्याने ऐकलं होतं. आणि ऐकलेलं लगेच लक्षात येतं तिथे गेल्यानंतर. लहानपणी कीर्तन ऐकलेलं त्याच्या ते नाही लक्षात राहत, हे असल्या गोष्टी लोक लक्षात राहतात. त्याच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर तो म्हटला बापरे, आता मग पर्याय काय? तो हनुमाननगरला कीर्तनाला आलेला होता, कीर्तन ऐकून गेला होता आदल्या दिवशी. तो म्हटला याच्यावरती उपाय एकच आहे, पळे भूत बाधा भेणे तेथे हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्र हरि उच्चारण मंत्र पय अवगाध पळे भूत बाधा भेणे तेथे. हरीचा उच्चार, नामाचा उच्चार केला की भूत बाधा पळून जाईल. त्यांनी सुरू केलं राम 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 राम. पुन्हा थोडंसं स्वर वाढलं, पुन्हा पंचमध्ये राम 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 राम. जसं जसं झाड जवळ येईल तसं तसं त्याचं नामस्मरण, त्याचा स्वर वाढत गेला. शेवटी झाड जवळ आलं, ओढा आला. ओढ्यापर्यंत आल्यानंतर तो षड्जा म्हणायला षड्जामध्ये म्हणाला राम 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 राम. मोठ्याने राम राम म्हणत 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 तो ओढा कधी निघून गेला हे कळालं नाही. ओढा निघून गेला आणि पुढे गाव जवळ, गावातल्या लाईटी दिसायला लागल्या. आणि मग हा राम राम याचं कधी बंद पडलं याला सुद्धा कळालं नाही. गावाच्या जवळ आल्यानंतर तो राम नाम विसरून गेला आणि तो सांगू लागला मैं तो रस्ते शेजार राहता. बदलला का नाही बदलला? रामनाम घेतलं का नाही घेतलं? कधी घेतलं? ओढ्यापुरतं घेतलं, प्रसंगापुरतं घेतलं, प्रसंगापुरता बदल झाला. हा त्याचा नाद आहे. नाद असा असतो, प्रसंगातून बदलतो. जयाचा सुकुर्वा देके तयाचा मंत्र शिके. नाद केला, आळंदीला गेला, पंढरीची वारी केली आणि पंढरीच्या वारीमध्ये उपरात्ती झाले की काय खरंय संसारातलं माळच घालून घेतो. आता सगळं 16 पाहिला, माळ घातली गळ्यामध्ये, गावाकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर श्रावण आषाढ संपला. आषाढ महिना कसा सगळीकडे टप्पू माळ घातली गळ्यात,
सगळीकडे फिरून आला पाहुणे रावळकडे. पाहुणे म्हणले बापरे तुम्ही तर फारच बदलले आता. तर म्हणे हो आपण आता सगळं सोडलं म्हणे. आता आळंदीच्या वारीतून आलो, माळच घातली म्हणे आपण. आता सगळं सोडलं म्हणलं आपण. आषाढ महिना गेला. श्रावणात तर मग बरीचशी माणसंच होतात. सगळीच माणसं होतात श्रावणात. मग महादेवाला पाणी घालायचं. आता तर महादेवाचं 24 तास चालू आहे पाणी. मारुतीला पाणी घालायचं, नारळ फोडायचं, सगळं. मग श्रावणामध्ये सगळी माणसं गावात पोथी लावतात. मग सगळीच माणसं होतात. आणि श्रावण संपला, पोळा झाला. पोळ्याला बैल मिरवून आणले, सगळं झालं. दुसऱ्या दिवशी कर आणि करी दिवशी मग सगळे मित्रमंडळी भेटले. म्हणे बा काय राहू तू 1.5 महिना झाला म्हणे तू काय आमच्यामध्ये बसत नाही, काय नाही. आज बसू म्हणे आपण कुठंतरी कीर्तनाला. का तुम्हाला कळते म्हणजे? हा बसू म्हणे आपण आज. ते म्हणले काय भजन करायचं का आपल्याला? नाही 1.5 महिना झाला राव म्हणे. तुम्ही आधी 1 महिना वारीला गेले, 2-2.5 महिने झाले, आपली मीटिंग नाही काय नाही, एकत्र बसू आपण. नेला बसला काय गेला ना, माळही गेली, सगळे केलं. तो बदलला का? बदलला नाही. बदलला. आळंदीच्या वारीत गेला, बदलला. त्याला नाद लागला. नादातून बदलला. नाद हा कायमस्वरूपी राहत नसतो. छंद हा कायमस्वरूपी लागत असतो. छंदातून जर आपण बदललो, छंदातून बदलणं म्हणजे विचारातून बदलणं आहे. विचारातला झालेला बदल हा अनंत काळाच्या भविष्य काळावरती मात करत असतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमात्म्याचं नामस्मरण करत असताना प्रसंगापुरतं करायचं नाही. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, देवा मी तुझ्या. तुम्ही म्हणा बाबा. अंगाचा म्हणजे प्रसंग आल्यापुरता आपण नामस्मरण करतो, तसं नाही. छंद असला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागल्या छंद. कारण हे सगळं मनातून व्हायला पाहिजे. मनातून, वृत्तीतून, आतून व्हायला पाहिजे. वरचं बदलणं काहीही कामाचं नाही. मना लागल्या छंद. आणि मनाला जर छंद त्या परमात्म्याच्या नामाचा लागला, कारण परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर फायदा काय होतो? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. अनंत जन्माची पाप जळतात. 2 फायदे परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर अनंत जन्माची पाप जळून जातात. जळतील पापे जन्मांतरीची. अनंत जन्माची पाप जळून जातात. आणि दुसरी गोष्ट, परमात्मा शोधण्यासाठी आपल्याला कुठे दूर जाण्याची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कोणत्या घराला येतो? आपण राहतो त्या घराला का? ते घर आपलं आहे का? ते घर आपलं नाही. हे घर आपलंय नाही. हे घर आपलं नाही. भगवंताने तर त्या माताने सांगितलं, देन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. कोणाचं घर आहे? हा देहही आपला नाही. आपण जे आहोत शिवोहम. आपण शिवस्वरूप आहोत. आपण परमात्मा स्वरूप आहोत. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. हा देह म्हणजे आपल्याला साधन रूपी प्राप्त झालेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. भजन करण्यासाठी मिळालेलं साधन रूपी हा देह आहे. याच्यावरती आपले सत्ता नाही, हा आपला नाही. म्हणून कोणत्या घराला येतो? या घरामध्ये, आतमध्ये वैकुंठ भुवनी घर केले, तसं या घरामध्ये तो परमात्मा प्राप्त होतो. त्यासाठी वनात जाण्याची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. परमात्म्याचं नामस्मरण जो करतो तो नाम, आणि ज्याचं नामस्मरण करतो, नाम आणि नामीचा अभेद होऊन जातो. मग नामधारक, नाम ज्याचं नाव घेतो तो नाव म्हणजे त्या नाव त्याचं स्वरूप आहे परमात्म्याचं. परमात्म्याला अनंत नाव आहेत. कुठलंही नाव तुम्ही घेतलं तरी परमात्म्याची आपल्याला भक्ती होते. आणि परमात्मा कुठल्याही नावाने, आजामेळाचा विचार करा, पिंगळेचा विचार करा, सगळ्यांचा विचार करा. यांनी कुठलं नाव, प्रत्येकाने आजामेळानं नारायण नाव घेतलं तरी त्याचा उद्धार त्या ठिकाणी झाला. म्हणजे नाव कोणतं भक्त घेतोय हे त्याच्याकडे परमात्मा पाहत नाही. तो कसं नाव घेतोय हे त्याच्याकडे परमात्मा पाहत असतो. आणि मग जो नामधारक आहे, नामधारकामध्ये आणि परमात्म्यामध्ये अभेद राहत नाही. अभेद स्थिती प्राप्त होते. त्या परमात्म्याचा नावाचा छंद लागल्यानंतर काय परिणाम होतो? तो झालेला परिणाम अभंग आनंदाचे मन मग गोविंद ते काया.
गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ही काया गोविंद रूप होते, त्या परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये भेद राहत नाही. कशाने? परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर. मग आता एकदा नामस्मरण करा. मी इतक्या वेळ सांगतोय तुम्हाला, नामस्मरण केल्यानंतर मग गोविंद ते काया भेद नाही देवातया अशी अवस्था प्राप्त होते. आता तुम्हाला अनुभूती जर प्रॅक्टिकलीच घ्यायची असतील तर तुम्ही बघाच काय होतं ते. विठोबा गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. मग मग म्हणजे कधी? छंद लागल्यानंतर मग गोविंद ते काया भेद नाही देवातया भेद नाही. मग कधी? मना लागलिया छंद मग भेद नाही देवातया. देवामध्ये आणि त्याच्यामध्ये. तया म्हणजे कोण? नामधारक. नामधारक आणि ज्याचं नाम धारण करतो, ज्याचं नाम घेतो, त्या दोघांमध्ये भेद राहत नाही. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. हा नामधारकावरती नामाचा झालेला हा परिणाम या ठिकाणी सांगितला. आपल्या नावाचा काहीच परिणाम होत नाही, कारण आपलं जे नाव आहे ते आपल्याला नंतर ठेवलेलं आहे. उपजलिया बाळकाशी नाव नाही ते पाशी, ठेवलेली नावे शिव देत उठी. आपलं नाव नंतर ठेवलंय ना, आपल्या नावामध्ये काही ताकद पण नसते. परमात्म्याच्या एका नावामध्ये फार शक्ती आहे. विष्णू सहस्रनामाचं पूर्ण चिंतन करा तुम्ही. विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताला 1000 नाव आहेत, तसे अनेक नाव आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी आता शिकवे, अनंत म्हणते माझे स्वामी ते, अनंत गुण त्याते. म्हणून या परमात्मा अनंत आहे, त्याचे नावही अनंत आहेत, नावही अनंत आहेत. म्हणून त्याचे अनंत नाव आहेत. परंतु तुकोबर या ठिकाणी सांगतात की गोविंद गोविंद नावाचा तुम्ही जर जप केला तर मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. त्या नामाचा नामधारकावरती काय होतो? परिणाम होतो. नाम हे तसं परमात्म्याचं आहे. कधी कधी कोणाचा कोणावर परिणाम होतो याचा थोडासा विचार आपल्या समोर मांडतो. आपल्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहेत फक्त. जडाचा जडावर परिणाम होतो. दुसरा जीवाचा जीवावर परिणाम होतो. तिसरा जीवाचा जडावर परिणाम होतो. आणि तिसरा चौथा जो परिणाम आहे तो जीवाचा जडावर परिणाम होतो, जडाचा जीवावर परिणाम होतो. 4 प्रकार मी आपल्याला सांगतो. पहिला प्रकार आहे जडाचा जडावर परिणाम होतो. तुकोबराने त्यासाठी उदाहरण दिलं, आपल्या माहितीतलं उदाहरण दिलं. लोहाराच्या घरासमोर काय असते? आयरन असते आणि तिथे घणही असतो. तुकोबराने पाहिलं, एक हिरा आणला, म्हणजे तुकोबरे आणले नाही, दुसऱ्यानेच आणला होता. हिरा खरा आहे का खोटा आहे पाहण्यासाठी आणला होता. जर हिरा आयरनवर ठेवल्यानंतर, घणानं मारल्यानंतर जर वाचला तर तो हिरा तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता जो घणी. जो वाचे, घणानं मारल्यानंतर जो वाचे, तोची मोल पावे खरा.
कोण? हिरा. हिरा आणला आणि खरा आहे का नाही पाहण्यासाठी ऐरणीवर ठेवला आणि त्या ऐरणीवरती घणाने घाव घातला. ऐरणीवरती म्हणजे हिऱ्यावरती ऐरण त्या घणाने मारलं. घन म्हणजे केवढा असतो? असा एवढा? हा, एवढा? एवढा नसतो. ते घन तुम्ही पाहिला नाही का? असा असा फिरून हाणा लागतो. फिरून हाणा लागतो. हातोडी वेगळी, हातोडा वेगळा आणि घन वेगळा. हा, घन असतो असा फिरून हाणा लागतो. ते कुठं पिळतो आपल्याला? लोहाराच्या तिथंच पाहायला भेटतो. जे भाता मारतात, फक 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 भाता मारतात ऐरणीच्या देवा तुला. हा, तिथं असतं ते. तो घन असतो. त्या घणावरती त्या घणाने ऐरणीवरती हिरा ठेवला आणि तो घणाने मारला. मारल्यानंतर तो हिरा जो असतो ना तो त्या ऐरणीत घुसतो. ऐरणीत घुसतो. मग आता ऐरणीत घुसल्यानंतर तो काढायचा कसं काय? आता कसं काय काढता येईल त्याला? काही इकडून टोच होते ते, का स्क्रू ड्रायव्हरनं काढता येतो? कसा काढायचा कसं? तो आत घुसून जातो तो. पण आत घुसलेला हिरा काढायचा कसा काय? तुम्हाला वाटण कसं काय असं असेल? तुम्हाला जर परीक्षा घ्यायची असेल तर मी घन पण आणतो आणि आयरन पण आणतो, तुम्ही हिरा घेऊन या. नाही, प्रयोगच करायचा असलं तर उद्याच करू सकाळी पारायण संपल्यानंतर. मी आणतो, घन पण आणतो आणि आयरन पण आणतो, तुम्ही हिरा घेऊन या आणि मग बघूच कसं काय घुसतो तो. बरं, समजा घुसला तो, काढायचा कसा काय? काढायसाठी काही अवघड तुकोबराय म्हणतात की त्या हिऱ्याला त्याची मिसेस बोलवायची. हिऱ्याची मिसेस हिरकणी. हा, हिरकणी घेऊन यायची आणि हिरकणी अशी वरती दाखवली की ते टुनकून बाहेर निघतं. ते कोण? हिरा. असे बरेच हिरे आहेत. हिरकणी पाहिले की मी हिऱ्याचं सांगतोय, तुम्ही काय मनाला लावून घेऊ नका. तुम्ही काय हिरे नाहीतच, हिऱ्याच्या पुढची. हिरा हिरकणी. हिरकणी दाखवली तो हिरा काय करतो? बाहेर निघतो. हा जडाचा जडावरती झालेला परिणाम. हिरा ही जड, हिरकणी ही जड. जडाचा जडावरती झालेला परिणाम. दुसरा परिणाम सांगितला, जीवाचा जीवावर परिणाम होत असतो. जीवाचा जीवावर परिणाम होतो. पारवे असतात, पारवे आपल्याकडे आहेत हनुमाननगर मध्ये पारवे. बरेच लोक पारवे पाळतात आणि मग पारवा असा वर सोडून दिला ना ते फार उंच जातात पारवे ते. आणि मग उंच केलेले पारवे खाली बोलवण्यासाठी काय करावं लागतं? मग त्यांनी त्या पारव्यामध्ये एक पारवी पण पाळलेली असते, म्हणजे पारव्याची मिसेस पारवी. मग ते पारवीला ते काय करतात, असं घेऊन असं ते वरती पकडतात. ते पारवी अशी फडफड फडफड करायला लागली की ती पारवा वरतून पाहतो. पारवा उंच असतो, किती नभाचे म्हणजे उंच गेलेला असतो तो. पारवी देखून लोटी अंगची सगळे. ज्ञानोबराय म्हणतात पारवा उंच जातो परंतु तो पारवी पाहिल्यानंतर तो अंग टाकून देतो. पडत त्याला तो असा विचार करत नाही की मी आता पालता पडल का उथाना पडल काय पडल, सगळं अंग सोडून देतो तो. पारवीसाठी तो वरून खाली येतो. जीवाचा जीवावरती झालेला परिणाम. तिसरा परिणाम आहे जीवाचा जडावरती होणारा परिणाम. जीवाचा जडावरती होणारा परिणाम. रजस्वाला करी वेलीशी आघात. विस्तार करण्याची आवश्यकता नाही, ती वेली जळून जाते. जीवाचा जडावरती होणारा परिणाम. आणि चौथा जो परिणाम आहे तो आहे जडाचा जीवावरती होणारा परिणाम. जड आहे. धन कसं आहे? धन जड आहे, परंतु जड असणाऱ्या धनाचा जीवावरती कसा परिणाम होतो? तुमच्याकडं समजा मी 50,000चं बंडल दिलं मोजायला आणि तुम्ही मोजत असाल तर मध्ये बोललो तर तुम्ही काय म्हणतात? तुम्ही नोटा मोजत असताना तुमचं चित्त इकडं तिकडं जातं का तिथे एकाग्र होतं? एकाग्र होतं. एकाग्र. तुम्ही घरी गेल्यानंतर प्रयोग करून पहा. पैसे तुमच्या घरचे घ्या. तुमच्या घरचे बंडल काढा कपाटातून आणि मोजत बसा आणि काय होतं परिणाम विचार करून बघा. थोडं पैसे मोजायला लागल्यानंतर चित्त एकाग्र होतं. एकाग्र. इकडे तिकडे लक्ष अजिबात जात नाही. पैसा कसा आहे? जड आहे की नाही, परंतु त्या जडाचा परिणाम कोणावरती झाला?
जीवावरती होतो. तसं नाम हे जड आहे का मग? नाही. नाम तर नामानं तर अनेकांना तारलेलं आहे, परंतु त्या नामाचा नामधारकावरती परिणाम होतो आणि तो नामधारक मग त्याच्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये फरक राहत नाही. आणि परमात्मा आणि जीव आणि शिव जर एक झाले तर एक झाल्यानंतर दोघांमध्ये उरतो तो काय उरतो? आनंदच उरतो. कारण परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. जीवाला जर तीच पद प्राप्त झालं तर मग जीव आणि शिव दोनाचं ऐक्य झाल्यानंतर मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया अभेद स्थिती प्राप्त झाली. अभेद स्थिती म्हणजे आनंदाला प्राप्त होतो. आनंदले मन प्रेमे पाझरते लोचन. मग आनंद जीवनामध्ये प्राप्त होता आणि तो आनंद मनाला आनंद झाला की सगळ्या क्रिया मनापासून घडत असतात. मनाला आनंद झाल्यानंतर चित्ताला समाधान प्राप्त झाल्यानंतर मग काय उरतं? मग काहीच उरत नाही. मग आनंद झाल्यानंतर त्याच्या उर्मी दाटून येतात. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. हृदयामध्ये रामरूप प्रगटल्यानंतर मन आनंदानं भरून येतं. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आणि नामाचं चिंतन करता 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 एक दिवस असा येतो की त्या आळीप्रमाणे त्याचं जीवन होऊन जातं. जी आळी असते, एक आळी झाडाला असते आणि भिंगुरटी येते, भिंगुरटी बाहेरून. आणि भिंगुरटी बाहेरून येऊन त्याला काय करते? टोच मारते. टोच मारल्यानंतर त्या आळीला ध्यास लागतो आणि मग ती आळी म्हणते आता भिंगुरटी येईल मला पुन्हा टोच मारेल, आता भिंगुरटी येईल मला पुन्हा टोच मारेल. असं म्हणता 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 ती ही आळी राहत नाही, तर आळी काय होती? तिला पंख फुटतात आणि तीच भिंगुरटी होऊन जाते. ही आळी राहिली का? नाही राहिली. तसं नामधारक राहत नाही, तो परमात्म स्वरूप होऊन जातो. अभेद स्थिती त्याला प्राप्त होते. तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे आळे तुका म्हणे आळे तुका म्हणे आळे तुका म्हणे आळे जीवे नुरे जीवे गाडी जीवे नुरे जीवे गाडी. मग गोविंद
जीवे नुरेची वेगळी, मग त्यामध्ये आणि आपल्यामध्ये वेगळेपणा राहत नाही. भेद नाही देवातया, अभेद स्थिती परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये प्राप्त होती. काय साधन आहे? ते साधन आहे नामरूपी साधन. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये भेद शिल्लक राहत नाही. हे अभेद स्थिती जीवनामध्ये प्राप्त होणं म्हणजेच आनंद प्राप्त होणं. त्या आनंदासाठी आपली रात्रंदिवस धडपड चालू आहे. तो आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. ते समाधान आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. आणि तो आनंद प्राप्त होण्याकरता, समाधान प्राप्त होण्यासाठी विचार अतिशय महत्त्वाचा. आणि तो विचार जो आहे हा नामाचा विचार आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. म्हणून तो विचार आपल्यामध्ये प्राप्त व्हावा. त्या विचाराच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त व्हावं अशी मी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. या अभंगाचा भाव असाच असेल असा माझा आग्रह नाही. तर या अभंगाचा अनेक वेगळ्या प्रकाराने ही भाव आणखी महात्मे वक्ते आणखी दुसऱ्या प्रकारानं काढू शकतात. मी माझ्या श्रवणामध्ये आलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मला काही संस्थेत वगैरे जाण्याचा योग आला नाही, परंतु संस्थेच्या मंडळींना ऐकण्याचा योग येतो. आणि म्हणून उच्चिष्ट का होत नाही, परंतु त्या माध्यमातून जे मिळालेलं आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. वाकडे के नीट देव जाणे, परमात्मा जाणे, तुम्ही जाणे. म्हणून जे काही योग्य असेल ते श्रीगुरूंचं आहे. जे बरोबर असेल तर तुम्ही घ्यावं, चुकीचं असेल ते माझ्या पदरामध्ये टाकून द्यावं. निश्चित पुनश्च सुधारण्याचा मी निश्चित प्रयत्न या ठिकाणी करीन. म्हणून पुनश्च एकदा ही झालेली सेवा भगवान हनुमंतरायाच्या, भगवान पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या चरणी सेवा समर्पित करून, भगवान नीलकंठेश्वराच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. जीवनमान सेवा विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून चाललेला हा उपक्रम, त्या अंतर्गत असणारी ही सेवा आज माझ्याकडे मंडळाच्या आदेशातून प्राप्त झाली. सर्व कीर्तनकार मागेही मोठे मोठे झाले, पुढेही मोठे मोठे झाले. मध्ये एक बीच में मेरा चांदबाई असे एक माझ्याकडे सेवा त्यांनी सोपवली होती. सगळे आपले 7 दिवसाचे 8 दिवसाचे कीर्तनकार म्हणजे पुढचे दोन्ही मिळून 7 कीर्तनं म्हणजे पंचपक्वानाचं भोजन आहे. आणि गरम गरम चांगलं जेवण करायचं म्हटलं की मध्ये थोडंसं जी सुगरण असते ना, ती सुगरण काय करत असते, गरम गरम पोळी होईपर्यंत मध्ये म्हणत असते थोडासा भात घ्या, थोडासा भात घ्या. मी लगेच गरम पोळी करते. म्हणजे कालपर्यंत गरम पोळ्या खाल्ल्या तर उद्या पण आणखी गरम पोळी आपल्याला मिळणार आहे. पण मध्येच थोडंसं खंड पडू नये म्हणून भाताचं जेवण आहे. भाताने काही पोट भरत नसतं, परंतु जेवण बंद नाही पडत. म्हणून असं भाताचं जेवण आपल्याला आज मी पिठलं भात देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जे ही सर्वांची इच्छा आहे, सगळ्यांचा आदेश होता. आणि त्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आणि आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास, या न्यायाने या सर्वांचा आदेश पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये आपण कीर्तन करावं आपली अशी योग्यता नाही. परंतु ही सगळे मंडळी, आमचे नाना वगैरे सगळे विश्वस्त मंडळाचे सगळ्यांनी सांगितले तुमचं एक कीर्तन ठेवा. माझं पहिल्या दिवशीच ठेवलं होतं, परंतु थोडंसं मागे पुढे कीर्तनकारांचे तारखेचं अडचण झाली. पत्रिका छापेपर्यंत थोडंसं मागं पुढं होत होतं. त्यामुळं मग असा मधला दिवस माझ्याकडे आला. असू द्या, कोणताही दिवस देवाचाच आहे, त्याचं काही सेवा आपल्याला करायची आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांच्या आदेशानुसार ही सेवा करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. आपलं असंच सर्वांचं प्रेम टिकून राहावं आपल्या चरणी विनम्र अशी प्रार्थना करतो. आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत, सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. यानंतर आरती होईल. काही पुढचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी